ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक पाचवा समाज पहिला वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री सद्गुरु रणजितेश्वराय नमः. श्री सद्गुरु हरिचंद्रेश्वराय नमः. श्रीराम जय श्री सद्गुरु पूर्णकामा परम पुरुषात्मा आत्मा रामा. अनिर्वय तुमचा महिमा वर्णिला नवचे. हे वेदाशी साकळे हे शब्दाशी कानडे हे सत्शिष्याशी रोकडे अलभ्य लाभ. हे योगियांचे निजवर्मा जय शंकराचे निजनाम. हे विश्रांतीचे निजविश्राम परम गाद. हे ब्रह्म तुमचे निरोधे स्वयं आपणासी होईचे अंगे. दुर्गत संसाराची पांगे पांगिजे ना सर्वता. आता स्वामीचे निधडी बाळगणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगितले ते प्रमाणे मोक्षी शरण जावे. तो सकळाशी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासी शरण अनन्य भाव असावे. अहो या ब्रह्मकारणे अहो या ब्रह्मकारणे अपार वेदला नारायणे विष्णूने श्रीवत्स्य विदुरणे येते करते ब्राह्मण वचने प्रमाण कोटी शूद्राचे ब्राह्मण धातू पाषाणी देवपण. ब्राह्मणाचे म्हणते मुली वंदना नारविरहित तो शूद्राची दिव्यांगन द्विजन्मी म्हणून संतत द्विज असे नाम त्याचे सकळाशी पूज्य ब्राह्मण. हे मुख्य वेदांत प्रमाण वेदही विरहित ते अप्रमाण. अप्रिय भगवंत ब्राह्मणी योग यागवराने ब्राह्मणे सकळ गीताटणे कर्म मार्ग ब्राह्मण मिळणे होणार नाही. ब्राह्मण वेद मूर्तिमंत ब्राह्मण तोची भगवंत गुणवती मनोरथ करून. ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती मौनी जडे भगवंती. ब्राह्मण ते उत्तम गती पावती प्राणी. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण आने अर्थिन पुढे कोण तरी भगवंताशी वाम प्रमाण घेणा चालू नाही. सो ब्राह्मणास गुरुवरवंदिती तेथे मानव बापुती. जरी ब्राह्मण मूळपती नती तरी जगद्गुंज अत्यंत शब्दनाचा बरवा. परी तो देऊनी काय करावा धर्मा सानिध्य पूजावा हे तो नगडे. हे जना वेगळे केले हे वेगळे हवे दिले म्हणून त्यासी नाम ठेवले आषाढ. सूर्य हरिदास दास ब्राह्मणी विश्वास ब्राह्मण भजने बोलतास पावन केले. ब्राह्मणे पाविले देवादी देवा तरी तुम्हाला सद्गुरु करावा ऐसे म्हणा तरी देवा सद्गुरु नाही. धर्मकर्मी पूज्य ब्राह्मण बरी ज्ञान नव्हे सद्गुरु विण. ब्रह्मज्ञान नसताशीन जन्म मृत्यू सुगेन. सद्गुरु विण ज्ञान काही सर्वदा होणार नाही. अज्ञान पाणी प्रवाही भारतची देते. ज्ञान विरहित तेथे जन्मासी जाणे म्हणून सद्गुरूची पाऊल पाहिलं सद्गुरु घडावे. शिवाचे देवकामा त्याने सत्संग धरावा. सत्संग विना देवादी देवा अविवेक नाही. साधने बापुळे सद्गुरु
स्नाने मागस्नाने करते उद्यापने गाणे गोरांजने दुर्गपाने सावित्री पंजाबी एकदा वंशवण आंधळे करीती निरूपण सर्व तिथे परमतीन वेदी प्राणी देवतार्चने स्नान संध्या दर्वासने शिवे माळा गोपी चंदने जसे पत्रे संतुष्ट करणे मंत्र करणे नाना प्रकारचे उपकरणे साहित्य सुधारण गणगणावादती स्तोत्रे स्तवने आणि स्तुती आसने ग्रंथाने करीती पूजा केली वेदे नारी केले हरली निष्ठाने म्हणा परम सायस केले कर्म फळाची गावती कर्म चुकले प्राणी यज्ञादित्य कर्म केली दुर्गे फळाशी करली आपले इच्छेने घेतली सुखी जन्म केली नाना सायास केला 14 विद्याचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकाश बोलल्या गेली सद्गुरु तुपे विरहिती सर्वदा नगरे सुरीती यमुनाची जो नाही ज्ञानप्राप्ती तो घेणारे यात्री गुरु कृपे विणवती गर्भवास केना अंधाना मुद्रासना भक्तिभाव आणि भजन सगळी फूल ब्रह्मज्ञान ज्योती प्राप्त नाही कृपा नजोडे आणि गरती भक्ती सुकडे वागडे जैसा मांगोळे साचडे नारी पाणी गरले असे नेत्री गालिका अंजनकडे दृष्टीचा विधान जैसे सद्गुरु ज्ञान एकाश होय सद्गुरु विण जन्म निर्बळ सद्गुरु विण सकळ सद्गुरु विण तळमळ जाणार नाही सद्गुरुचे वेते तरे प्रगट होईल ईश्वरे संसार दुःख कार्य नसून जाते जाते तो संगम ईश्वर दया सही ज्ञान विज्ञान विचार नाम कृष्णाती करुणी अति तत्पर गुरुगजनी शीघ्र साधू आणि समर्थजनी गुरुद्यास कोटे सृष्टीचे चाचळ हरिहर परमाधिक देई सद्गुरु निरंग सोदाशी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा सद्गुरु मोक्ष व्हावा हे कल्पांतरी सद्गुरुचे ते कसे नवे करा गुरुसे ध्येयाचे कुठे प्रकाशे शोधना त्या सद्गुरु ओळखण सद्गुरुची ओळखण उदयाचे माझे निरूपण गुरुदेवचे श्रुती शरण म्हणून करून करावे इति श्री दासबोध गुरु शिष्य श्रीमानदेव श्रीमानप्रथम राजा दिवस राजा पाचोळ्या होते नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक बायका समाज पहिला वाचण्यास प्रारंभ करतो गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः श्री सद्गुरु रंजितेश्वराय नमः श्री सद्गुरु भक्तेश्वराय नमः श्रीराम जय श्री सद्गुरु पूर्णकामा परमपुरुष आत्माराम अनिर्वचन तुमचा महिमा वर्णिला नवचे
हे वेदाशी सापडे, हे शब्दाशी कानडे, हे सत्शिष्याची रोकडे रटला. हे योग्यांचे निजवर्म, हे शंकराचे निजराम, हे विश्रांतीचे काम भूयगाद. हे ब्रह्म तुमचे नियोगे, स्वया आपणशी होई जागे. योगन संसाराची पाके नविलेना सर्वदा. त्या स्वामीचे मी गरिवापणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगितले प्रमाणे मोक्ष शरण जावे.